प्रश्न पहिला, पुणे जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? तर ॲन्सर आहे मित्रांनो 14 तालुके आहेत. तर ही 14 तालुके कोणकोणती आहेत ते आपण मॅप थ्रू बघूया. तर मॅपमध्ये दिले जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, पुणे शहर, खेड, मावळ, भोर असे टोटल किती 14 तालुके आहेत. नकाशा वाईज दिले मित्रांनो, मॅप वाईज तुम्हाला थोडं समजण्यासाठी इझी होईल. तर हे झालं क्वेश्चनचं ॲन्सर. तर पुणे जिल्ह्याबद्दल संपूर्ण जे आपल्या PDCC बँकेच्या आणि इतर ज्या बँक आहेत त्यांच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं आहे ते माहिती बघूया. तर प्रमुख नद्या कोणत्या कोणत्या आहेत पुणेमध्ये? भीमा आहे, घोड आहे, घोड नदी आहे, मुळा मोठा आहे, नीरा नदी आहे. आणि पुणे शहराचे एकूण क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? 15,642 चौरस किलोमीटर. आणि प्रमुख पिके कोणती आहेत पुणे शहरामध्ये? ऊस, बाजरी, गहू हे आहेत इत्यादी. आणि पुणे विभागमध्ये एकूण जिल्हे किती येतात असं पण क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो. तर पुणेमध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर ही 5 जिल्हे आपल्या पुणे विभागामध्ये येतात. ठीक आहे. हिंदुस्तान अँटीबायोटिक औषध निर्मिती कारखाना कुठे आहे मित्रांनो? पिंपरी चिंचवडमध्ये. ठीक आहे. हिंदुस्तान अँटीबायोटिक औषध निर्मिती कारखाना पिंपरी चिंचवडमध्ये आहे, हे लक्षात ठेवायचं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि पुणे विद्यापीठाची निर्मिती केव्हा झाली आहे? पुणे विद्यापीठाची निर्मिती केव्हा झाली आहे असा सरळ सिंपल क्वेश्चन येऊ शकतो मित्रांनो. तर 1949 मध्ये पुणे विद्यापीठाची निर्मिती झाली आहे. आणि पुणे विद्यापीठाला पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणतात मित्रांनो. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया की पुणे विद्यापीठ झालं. टिळक राष्ट्रीय विद्यापीठ 1921 मध्ये स्थापन झाले मित्रांनो. टिळक राष्ट्रीय विद्यापीठ. आणि प्रमुख पर्यटन स्थळे कोणती आहेत बघा पुणेमध्ये? आळंदी कशासाठी फेमस आहे मित्रांनो? आळंदी ते कमेंट करून सांगा. इंद्रायणी नदीकाठी आहे. ठीक आहे. तालुका खेडमध्ये आहे. ठीक आहे. खेड या तालुक्यामध्ये आळंदी आहे आणि इंद्रायणी नदीकाठी आहे मित्रांनो आळंदी हे ठिकाण. तर दुसरा प्रश्न आहे, खालीलपैकी इनपुट डिव्हाइसेस कोणकोणते आहेत? तर ॲन्सर आहे मित्रांनो 1 आणि 4. कीबोर्ड, माऊस आणि स्कॅनर, वेबकॅम हे इनपुट डिव्हाइसेस आहे. तर आउटपुट डिव्हाइस कोणते आहे? स्पीकर, मॉनिटर आणि प्रिंटर. प्रिंटरचे 2 प्रकार पडतात मित्रांनो. पहिला प्रकार आहे इम्पॅक्ट प्रिंटर. ठीक आहे. इम्पॅक्ट प्रिंटरमध्ये डॉट मॅट्रिक प्रिंटर आणि लाईन प्रिंटर हे इम्पॅक्ट प्रिंटरचे प्रकार आहेत. आणि दुसरा जो आहे नॉन इम्पॅक्ट प्रिंटर यामध्ये लेझर प्रिंटर आणि इंकजेट प्रिंटर आणि प्लॉटर हे नॉन इम्पॅक्ट प्रिंटरचे प्रकार आहेत. आणि संगणकाची वैशिष्ट्ये बघूया. याच्यामध्ये संगणकाचे वैशिष्ट्ये इनपुट प्रोसेसिंग आणि आउटपुट आणि स्टोरेज हे संगणकाचे वैशिष्ट्ये आहेत. ठीक आहे. आता संगणकाची इतर माहिती बघूया. यामध्ये चार्ल्स बॅबेज कोण आहे मित्रांनो? चार्ल्स बॅबेज हे आधुनिक संगणकाचे जनक आहेत. कोण आहे? चार्ल्स बॅबेज हे आधुनिक संगणकाचे जनक आहे. तर भारताचा जो संगणक आहे महासंगणक कोणता? परम या संगणकाचे जनक कोण आहे मित्रांनो? तर जनक आहे विजय भटकर. हे इंडियाचा जो महासंगणक आहे याचे जनक आहे विजय भटकर. हे परमचे जनक आहेत. ठीक आहे. आता फुल फॉर्म बघूया. HTTPचं फुल फॉर्म आहे मित्रांनो हायपर टेक्स्ट
ट्रान्सफर प्रोटोकॉल. HTTPचं फुल फॉर्म आहे. आणि WWWचं फुल फॉर्म आहे वर्ल्ड वाईड वेब. हे WWWचं फुल फॉर्म आहे. आणि GPRSचं जनरल पॉकेट रेडिओ सर्व्हिस हे GPRSचं फुल फॉर्म आहे. आणि WAPचं वायरलेस ॲप्लिकेशन प्रोटोकॉल हे WAPचं फुल फॉर्म आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तिसरा, खालीलपैकी मूळ संख्या कोणती आहे? तर हे मॅथचं क्वेश्चन घेतले. आणि मॅथ PDCC बँकेसाठी 10 मार्कासाठी आहे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळं इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर ॲन्सर आहे 2. 13, 17, 19 या कोणत्या मूळ संख्या आहेत मित्रांनो? मूळ संख्या कोणाला म्हणतात? ज्याला 1नेच भाग जातो किंवा स्वतःने त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या असे म्हणतात. ठीक आहे, आय होप मूळ संख्या समजलं असेल. आणि जो 1 नंबरचा आहे 3, 15, 5, 7, 19, 13 यांना जोड मूळ संख्या आहे. यांच्यामध्ये 2चा फरक असतो, जोड मूळ संख्या. ठीक आहे. आणि जो 3 नंबर ऑप्शन आहे मित्रांनो त्या विषम संख्या आहेत. ठीक आहे, विषम संख्या. आणि 4 नंबरचं बघूया. या आहेत संयुक्त संख्या. संयुक्त संख्या कशाला म्हणतात? ज्या मूळ संख्या नसतात त्यांना संयुक्त संख्या असे म्हणतात. 4, 6, 8, 9, 10 असलेच बेसिक क्वेश्चन येणार मॅथचे. ठीक आहे, असलं काही हार्ड येणार नाही आहे. आणि समोर क्वेश्चन मार्फत बघणारच आहोत आपण. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 1 ते 10 दरम्यानच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहेत? 1 ते 10. तर हे क्वेश्चन सोडण्या अगोदर मी थोडं बेसिक सांगतो जेणेकरून तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर याचं सूत्र सांगितलं तर सर्वात मोठी संख्या गुणिले त्या समोरील संख्या. ठीक आहे, आणि भागाकारामध्ये 2 घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे, सर्वात मोठी संख्या आणि गुणिले त्या समोरील संख्या भागाकारात 2. ठीक आहे, क्रमवार नैसर्गिक संख्याचं बेरीज काढण्याचं हे सूत्र आहे मित्रांनो. तर याच्यानुसार आपण हा गणित सोडूया. तर सर्वात मोठी संख्या कोणती दिली आहे इथे? 10. ठीक आहे, इथे 10 सर्वात मोठी संख्या आहे. त्याच्या समोरची संख्या कोणती आहे? 11. ठीक आहे, भागिले 2. तर मित्रांनो 10 गुणिले 11 झाले 110 भागिले 2. तर 55 दोन्ही 110. तर ठीक आहे मित्रांनो, ॲन्सर काय आपलं आलं? 55. 4 नंबर ॲन्सर आहे आपलं. अशाच रीतीने हे गणित सोडवायचे आणि खूप सोपे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन हा तुमच्यासाठी दिले स्पेशल. तुम्ही सोडा आणि ॲन्सर कमेंटमध्ये सांगा. आणि इग्नोर नका करू मित्रांनो, कारण की मी सांगितलेलं सूत्र तुम्हाला समजलं असेल. सर्वात मोठी संख्या गुणिले त्या समोरील संख्या भागिले 2. तर ही संख्या हा गणित सोडून कमेंट करा. 1 ते 60 पर्यंत क्रमवार नैसर्गिक संख्येची बेरीज किती आहे ते मला कमेंट करून सांग. तर आपलं सूत्र कोणतं आहे? सर्वात मोठी संख्या त्या समोरील संख्या. ठीक आहे, आणि भागिले 2 यानुसार हा गणित सोडायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. हा पण मॅथचंच क्वेश्चन घेतले मित्रांनो. ठीक आहे, व्याजचं, कारण की व्याजवरती क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे. तर त्रिवेणीने PDCC बँककडून दर साल दर शेकडा 10 दराने 600 रुपये 3 वर्ष मुदतीने कर्ज घेतले तर तिला व्याज किती द्यावे लागेल? खूप सिंपल क्वेश्चन आहे, बेसिक क्वेश्चन आहे. आय होप सगळ्यांना जमायला पाहिजे. जर जमत असेल तर ॲन्सर सांगा, मी तर शिकवणारच आहे. ठीक आहे. तर आपण थोडं बेसिक बघूया जेणेकरून सगळ्यांना समजायला पाहिजे. तर मुद्दल म्हणजे काय असतं? सूत्र पण सांगतो. मुद्दल म्हणजे आता इथे जे कर्ज घेतले 600 रुपये याला आपण मुद्दल म्हणतो. ठीक आहे. आणि दर काय असतं? दर किती टक्क्याने पैसे घेतले, म्हणजे इथे 10 दराने. ठीक आहे, 10 दराने पैसे घेतले, आपण त्याला दर असे म्हणतो. ठीक आहे. आणि मुदत म्हणजे किती वर्षासाठी, समजा 1 वर्षासाठी घेतले, 2 वर्षासाठी, त्याला आपण मुदत म्हणतो. ठीक आहे, मुदत. तर आपण सूत्रानुसार कसं सोडायचं ते बघूया. तर मित्रांनो सरळ व्याजाचं सूत्र आहे. सरळ व्याज
बरोबर मुदल गुणिले दर गुणिले मुदत. ठीक आहे, मुदत आणि भागिले म्हणजे काय आहे 100. हे सर्व व्याजाचं सूत्र आहे मित्रांनो, मुदल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. तर यानुसार आपण गणित सोडवूया. ठीक आहे. तर इथे मुद्दल किती आहे 600, दर किती आहे 3 वर्ष. ठीक आहे. आणि काय दराने आहे 10 भागिले 100. ठीक आहे. तर इथे 10 दराने 3 वर्षासाठी आहे. तर इथे सिंपल आहे, हे 0 गेलं, हा 0 कट झाला आणि 60 गुणिले 3 ॲन्सर येईल मित्रांनो 180 रुपये. ठीक आहे, 180 रुपये. तर इथे ऑप्शनमध्ये बाय मिस्टेक झालं आहे, ॲन्सर येईल आपलं 180 रुपये. ठीक आहे, 180 रुपये ॲन्सर यायला पाहिजे सगळ्यांचं. 180 ऑप्शनमध्ये मिस्टेक झाली आहे. आणि त्यांनी जर सांगितलं की रास काय, तर रास म्हणजे काही नाही मित्रांनो, रास म्हणजे रास बरोबर मुद्दल प्लस व्याज, मुद्दल प्लस जे व्याज काढलं आहे 180 रुपये ते प्लस व्याज. तर आपली मुद्दल किती होती 600 रुपये प्लस व्याज किती आहे 180 रुपये. तर झाले किती 780 रुपये रास झाली. समजा इथे काय विचारलं आहे आपल्याला, व्याजच विचारलं आहे, 180 रुपये व्याज आलं, पण एक्स्ट्रा पॉईंट समोर सांगितले. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. खालीलपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल. ठीक आहे. तर हे रिजनिंगचं क्वेश्चन आहे मित्रांनो, वर्णमालिकावरती. ठीक आहे. तर याचा आपण बेसिक अगोदर सांगतो जेणेकरून सगळ्यांना समजेल. तर मित्रांनो अशा रीतीने ABCD ते झेडपर्यंत असं सिरियल एमपर्यंत घ्यायचं, लिहून घ्यायचं. तुम्ही लिहून घ्या आता सध्याला ABCDEFGHIJKLM असं सरळ एमपर्यंत लिहायचं आणि त्याच्या खालीच डायरेक्ट सरळ त्याच्या खाली एन लिहायचं, समोर नाही लिहायचं आणि इकडे डायरेक्ट इथे नाही लिहायचं, त्याच्या खाली इथेच लिहायचं. ठीक आहे. एन झाला इथे NOP किंवा RST झेडपर्यंत इथं, म्हणजे एच्या खाली बरोबर झेड यायला पाहिजे असं लिहायला पाहिजे. ठीक आहे. असं लिहिणं झालं की एला 1 नंबर द्यायचं, बीला 2, सीला 3 असं सिरियल एमपर्यंत 13 यायला पाहिजे. ठीक आहे. 13 लिहून झालं की एनला 14 द्यायचं आणि 14पासून 15, 16, 17 असं झेडपर्यंत, झेडला 26पर्यंत लिहून घ्यायचं. तर आय होप तुम्ही लिहून घेतलं असेल. ठीक आहे. तर यानुसारच क्वेश्चन हे सिरीज सुटते आणि याच्यावरती येणारे क्वेश्चन खूप सोपे असतात आणि यानुसारच सुटतात. ते समोर तुम्हाला सांगतो. तुम्ही हे आय होप लिहून घेतलं असेल. ठीक आहे. तर मी अज्यूम करतो की तुम्ही लिहून घेतले. तर AZ, तर मित्रांनो प्रश्न काय आहे AZ CX, तर क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल. तर ॲक्युरेट एच्या खाली ॲक्युरेट कोणतं येते झेड येते. ठीक आहे. तुम्ही लिहिलेलं तुम्ही बघा तिथे. आणि एच्या नंतर कोणतं येते इथे समोर C येते, C. तर मित्रांनो इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. इथं बीच्या ठिकाणी सीच्या ठिकाणी बी आहे. ठीक आहे. तिथं प्रिंटिंग मिस्टेक झाली. तर एच्या नंतर कोणतं येते इथे बी. ठीक आहे. बी आलं इथे. ठीक आहे. आणि बीच्या नंतर कोणतं येणार सी आणि सीच्या नंतर कोणतं दिलं इथे डी. तर आपलं एकतर फिक्स झालं आहे सी येणार म्हणून. तर एच्या खाली काय आलं आहे एच्या समोर झेड, तर एच्या एक्झॅक्ट खाली झेड आहे. ठीक आहे. बीच्या एक्झॅक्ट खाली एक्स आहे. ठीक आहे. तर सीच्या एक्झॅक्ट खाली कोणतं असणार तो आपलं ॲन्सर असणार. तर बघा तुम्ही लिहून घेतलं आहे ना तिथं काय येतं आहे. आय होप एक्स येत असेल सगळ्यांचं. तर ठीक आहे. CX हा आपला ॲन्सर राहील मित्रांनो. काय CX बघा किती सोपं आहे. ठीक आहे. आणि त्यांच्यामधला फरक एका खाली एक आहे की समजा C आहे D सोडून ॲन्सर आहे असं अशा रीतीने क्वेश्चन येतात. ठीक आहे. तर इथे गटात न बसणारा शब्द ओळखा हा प्रश्न आहे. तर गटात न बसणारा मतलब यांच्यामध्ये संबंध काय आहे आणि त्यांच्यामध्ये सारखा संबंध नसणारा आपल्याला निवडायचं आहे मित्रांनो. तर तुम्ही जी मी वर्ण लिहून दिलेले होते ए पासून झेडपर्यंत आय होप ते लिहिलं असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला समजेल. ठीक आहे. तर क्वेश्चन आहे मित्रांनो गटात न बसणारा शब्द ओळखा. ठीक आहे. तर DW मध्ये काय संबंध आहे. डी
जो डब्ल्यू आहे तो डीच्या एक्झॅक्ट खाली आहे, ठीक आहे. एच पण खाली आहे, एस पण एचच्या खाली आहे. तर एच्या खाली एक्स, अगोदरच्या क्वेश्चनमध्ये एच्या खाली झेड होता ना, तर झेडच येणार, ठीक आहे. मी जे लिहून दिले त्याच्यामध्ये एच्या खाली झेडच आहे, तुम्ही बघा. तर इथे एक्स दिले, तर हा 3 नंबरचं ॲन्सर आहे, म्हणजे तो रॉंग आहे. गटांना शब्द बसणारा हाच आहे. आणि केच्या खाली कोणता आहे, पी आहे, ठीक आहे. तर असलेच सिम्पल क्वेश्चन येतात मित्रांनो. आय होप समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तर सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या जिल्ह्याचे आहे? तर ॲन्सर आहे मित्रांनो अहमदनगर. अहमदनगरचे सर्वाधिक क्षेत्रफळ आहे. तर क्षेत्रफळानुसार जिल्ह्याचा उतरता क्रम बघूया आपण. तर याच्यामध्ये अहमदनगर सर्वाधिक आहे, उतरता क्रम बघतोय. अहमदनगर, पुणे, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर सोलापूर आणि त्याच्यानंतर इथे गडचिरोली, ठीक आहे मित्र. अहमदनगर, पुणे, नाशिक, सोलापूर आणि गडचिरोली हे उतरता क्रम आहे क्षेत्रफळानुसार जिल्ह्यांचा, ठीक आहे. आता इथे प्रशासकीय विभाग दिलेत ते बघूया. प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. तर संभाजीनगर, औरंगाबाद होता, आता संभाजीनगर नाव चेंज झाले, ठीक आहे, माहिती नसेल कोणाला तर. तर प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. सर्वाधिक क्षेत्रफळ संभाजीनगर, त्याच्यानंतर नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती आणि सर्वात कमी कोणाचं आहे, कोकणचं आहे. एवढे लक्षात ठेवायचं. सर्वात जास्त संभाजीनगर आणि सर्वात कमी कोकण, ठीक आहे. आणि कोकण किनारपट्टीची महाराष्ट्रातील विस्तार उत्तरेकडे उल्हास नदीपासून ते दक्षिणेकडे रेडी बंदरापर्यंत आहे, ठीक आहे. आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण किनारपट्टी किती आहे, म्हणजे लांबी, तर किती आहे, 720 किलोमीटर, ठीक आहे. आणि पूर्व पश्चिम किती आहे, 800. हे कॉमन लक्षात ठेवायचं, इथे येऊ शकतं ऑनलाईनर क्वेश्चन, ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इतिहासचा क्वेश्चन घेतलं आहे मित्रांनो. सविनय कायदेभंग चळवळ केव्हा झाली आहे? सांगा कोणाला आठवण येत असेल तर. सविनय कायदेभंग चळवळ केव्हा झाली आहे? तर ॲन्सर आहे मित्रांनो 1930 सविनय कायदेभंग चळवळ गांधीजींनी केली होती, ठीक आहे, 1930. आणि सविनय कायदेभंग चळवळचं प्रतीक काय होतं मित्रांनो, जी गांधीजींची टोपी होती ना, गांधीजींची टोपी, ती प्रतीक होती सविनय कायदेभंग चळवळाची, ठीक आहे. आणि गांधीजीसोबत एकूण अनुयायी किती होते, त्यांच्यासोबत 78. तर 78 अनुयायीपैकी महाराष्ट्रातले 15 अनुयायी होते मित्रांनो. किती? 15. हे थोडं डीपमध्ये झालं आहे पण सांगतो, 15 होते. आणि आता झाले, हे झाले सविनय कायदेभंग. तर 1942 काय झाले, ऑप्शन नंबर 1चं 1942 भारत छोडो आंदोलन झाले. किती? 1942 भारत छोडो आंदोलन, ठीक आहे, 1942. हे वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतात आणि सगळे क्वेश्चन म्हणजे जे ऑप्शन दिले ते डायरेक्ट पाठच करून घ्या मित्रांनो, ठीक आहे. 1920 काय झाले, असहकार चळवळ झाले. असहकार चळवळ 1920 असहकार चळवळ. आणि 1920 ते 21 काय आहे मित्रांनो, 1920 ते 1947 याला गांधी युग म्हणतात. गांधी युग 1920 ते 1947 गांधी युग, यावरती क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. गांधी युग का म्हणतात, कारण की गांधीजींनी याच पिरियडमध्ये 1920 ते 1947 विविध चळवळी केलेल्या आहेत, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. दर्पण या वृत्तपत्राचे संपादक कोण आहेत? ठीक आहे. तर मित्रांनो ॲन्सर आहे बाळशास्त्री जांभेकर, हे दर्पण या वृत्तपत्राचे संपादक आहेत, ठीक आहे. आणि वीरेश्वर छत्रे हे ज्ञानसिंधू जे वृत्तपत्र होते, ज्ञानसिंधू हे जे वृत्तपत्र सांगतो ना मित्रांनो, खूप इम्पॉर्टंट आहे, स्किप करू नका. ज्ञानसिंधू हँडरायटिंग थोडं जमत नाही याच्यावरती, ठीक आहे. ज्ञानसिंधू याचे संपादक कोण आहेत? वीरेश्वर छत्रे. ज्ञानसिंधूचे ज्ञानसिंधू केव्हा होता? 1842, ठीक आहे. आता बाळशास्त्री, दर्पण, वीरेश्वर कोणाचे आहेत? ज्ञानसिंधू या वृत्तपत्राचे जनक आहेत. आता जो गोविंद विठ्ठल कुंटे यांना काय म्हणतात? भाऊ महाजन पण म्हणून ओळखले जातात. कोण? भाऊ महाजन. गोविंद विठ्ठल कुंटे हे
प्रभाकर वृत्तपत्राचे जनक आहेत मित्रांनो. कोणत्या? प्रभाकर. आणि हे सगळे मराठी वृत्तपत्र आहे, त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. भाऊ महाजन, प्रभाकर. ठीक आहे. किती? 1841. आता नेक्स्ट रानडे. हे इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे संपादक होते. रानडे व जनार्दन सखाराम गाडगीळ. कोणते? इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे जनक होते, संपादक होते. ठीक आहे. किंवा 1862 सालचं वृत्तपत्र आहे, 1862. आणि ज्ञानोदय हा पण वृत्तपत्र बघून घेऊया. ज्ञानोदय वृत्तपत्र. किती? 1842 आहे. संपादक होते हेनरी बेलंटाईन व शाहूराव कुकडे हे संपादक होते ज्ञानोदयचे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बॉम्बे असोसिएशनची स्थापना केव्हा झाली आहे? ठीक आहे. तर ऑप्शन आहे 1852. ठीक आहे. तर संस्थापक कोण होते बॉम्बे असोसिएशनचे? जगन्नाथ शंकर शेठ व नोरोजी. हे संस्थापक होते बॉम्बे असोसिएशनचे. केव्हा स्थापन झाली आहे? 1852 ही मुंबई प्रांतातील एकमेव पहिली राजकीय संघटना होती मित्रांनो. मुंबई प्रांतातील एकमेव सर्वात पहिली राजकीय संघटना होती. ठीक आहे. संस्थापक कोण? जगन्नाथ शंकर शेठ आणि नोरोजी. 1852. ठीक आहे. येथे 1952 झाले मित्रांनो. 1852 रोजी स्थापना झाली आहे बॉम्बे असोसिएशनची. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे 1869 मध्ये काय आहे? तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना केव्हा झाली आहे? ईस्ट इंडिया कंपनी नाही आहे मित्रांनो, ईस्ट इंडिया असोसिएशन 1869 मध्ये. आणि 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केव्हा झाली आहे? 1885 मध्ये. आणि 1857ला तुम्हाला माहिती असेल 1857चा उठाव, जे की 1ली ते 10वीपर्यंत तुम्ही शिकलं असाल, 5वी ते 10वीमध्ये इतिहासमध्ये. 1857चा उठाव. ठीक आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, आणि लवकरच नेक्स्ट लेक्चर येईल. त्यामध्ये अशाच रीतीने आपण डिटेल्समध्ये क्वेश्चनमार्फत संपूर्ण सिलेबस कवर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण सेंड करा. ठीक आहे. धन्यवाद.